नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपली येणार आहे कॅप राऊंड 3ची व्हॅकन्सी. तर ती कधी येतील काय येतील ते तर माहीत नाही मला, पण आज येणार आहे. तर उद्यापासून आपलं चॉईस फिलिंग होणार आहे. 20, 21, 22 3 दिवस चॉईस फिलिंगसाठी असणार आहे आणि 24ला आपला लागणार आहे रिझल्ट. तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला कॅप राऊंड 2लाच चांगलं कॉलेज मिळालं होतं की नाही. मिळालं तर तुम्ही त्याच्यात ॲडमिशन घेतलं की नाही हे पण सांगा, का परत बेटरमेंटसाठी जात आहे हे पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर मित्रांनो, आज हा व्हिडिओ मी बनवतो आहे की मला कोणतं कॉलेज मिळालं, म्हणजे मी कॅप राऊंडमध्येच मला मिळालं होतं तर मी ते घेऊन टाकलं. तर मला कोणतं कॉलेज मिळालं आणि कोणती ब्रांच मिळाली तर मी हे सांगणार आहे. तर मला ॲडमिशन तसं घ्यायचं होतं छत्रपती संभाजीनगरमध्येच, कारण की पुण्याला माझ्या पर्सेंटाईलवर आणि चांगलं कॉलेज मिळेल याची मला गॅरंटी नव्हती. तर त्यामुळे मी छत्रपती संभाजीनगरलाच ॲडमिशन घेतलं, कारण की राहायला पण मी इथंच आहे. तर मित्रांनो, मला मिळालं होतं छत्रपती संभाजीनगरचं CSMS कॉलेज. आणि CSMS कॉलेजमध्ये मला ब्रांच मिळाली कम्प्युटर सायन्स ब्रांच. कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग मिळाली आणि ते पण मला TFWची सीट मिळाली. तर म्हणजे TFWची सीट मिळाली तर म्हणजे खूप छान झालं. आणि मी परत मला वाटलं होतं बेटरमेंटला जावं, पण म्हणलं बेटरमेंटला गेल्यावर तर TFWची सीट मिळणार नाही. त्यामुळे मी पहिल्याच राऊंडला हे कॉलेज घेऊन टाकलं, फ्रीज केलं आणि जाऊन ॲडमिशन बी माझं कन्फर्म करून घेतलं. तर मित्रांनो, तुम्ही पण नक्की सांगा की तुम्हाला फर्स्ट राऊंडला कोणतं कॉलेज मिळालं होतं आणि कोणतं आता सेकंड राऊंडला त्याच्यापेक्षा चांगलं कॉलेज मिळालं की नाही हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढं सांगायचं होतं. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.